आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या पश्चिम महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा नामविस्ताराचा मुद्दा प्रचंड गाजतोय. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं या विद्यापीठाचं नाव करावं अशी मागणी यापूर्वी अनेकदा झाली. ती पुन्हा नव्यानं आता आलेली आहे. कोल्हापुरात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापासून ते विधिमंडळात हा विषय उपस्थित करण्यापर्यंत या शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा एकूण वाद सुरू झालेला आहे. एकीकडे नाम विस्तार करा अशी मागणी आहे आणि दुसरीकडे जे नाव आहे तेच कायम ठेवा अशी मागणी आहे. त्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या नावावरून सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत. एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाचं जे काय आता नामविस्तार व्हावा अशी जी मागणी आहे ती तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होणं अशक्य असल्याचं एकूण पुढे आलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ही जी मागणी नामविस्ताराची आहे ती होऊ शकत नाही. कारण या नावाचं एक विद्यापीठ पनवेलमध्ये, नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये अस्तित्वात आहे. त्याची स्थापना झालेली आहे 2018 साली. डॉक्टर केशव बडाया यांनी हे खाजगी विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. 167 कोर्सेस सध्या या विद्यापीठात आहेत. 7,000 विद्यार्थी तिथं आता शिक्षण घेत आहेत. आणि रीतसर 2018 मध्ये विधानसभेत विधिमंडळात हा विषय आला. कारण त्यांच्या मान्यतेनंतर या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव दिलेलं आहे. त्यामुळं पुन्हा त्याच नावाचं दुसरं विद्यापीठ तांत्रिकदृष्ट्या स्थापन होणं किंवा नाव देणं हे अडचणीचं ठरणार आहे किंवा गोंधळाचं ठरणार आहे. एका राज्यात याच नावाचं विद्यापीठ अस्तित्वात असताना पुन्हा तेच नाव दुसऱ्या विद्यापीठाला देणं म्हणजे संभ्रमावस्था वाढवण्यासारखं आहे. मुळात शिवाजी विद्यापीठाचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं आहे. त्यामुळं एकाच नावाचे दोन विद्यापीठ होणं हे पूर्णपणे गोंधळ निर्माण करणार आहे. एखाद्या शाळा असेल, कॉलेज असेल, ते मर्यादित असतं त्यामुळं त्याला फारसा प्रश्न येत नाही. पण पूर्ण विद्यापीठच एकाच नावाची दोन विद्यापीठं असणं हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्हे तर देशभरात गोंधळ निर्माण करणारं निश्चितपणे होऊ शकतं. त्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा जो काय प्रश्न आहे तो निकालात निघण्याची शक्यता आहे. 2018ला महायुतीचं सरकार होतं, भाजप आणि शिवसेनेचं. त्यांनी हा नामविस्तार केलेला आहे आणि आज जे आंदोलनात आहेत त्यामध्येही भाजप आणि शिवसेनेचेच नेते आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या नावाचं विद्यापीठ स्थापन करायला परवानगी दिली आणि तेच आज शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करतायत. पण ही मागणी करत असताना कायदेशीरदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या UGCच्या नियमानुसार या सगळ्यांचा अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. पण तसं न करता भावनिक पातळीवर जाऊन सध्या मागणी जोर धरत आहे. आंदोलन रस्त्यावर केलं जात आहे. यामुळं आता शिवाजी विद्यापीठाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आता अस्तित्वात असल्यामुळं त्याच नावानं दुसऱ्या विद्यापीठाचा नामविस्तार होणं हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. काही शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांशी, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर असं स्पष्ट झालं की एकाच
नावानं 2 विद्यापीठं होऊ शकत नाहीत. असं झालं तर मोठ्या प्रमाणात तांत्रिक गोंधळ होईल, संभ्रमावस्था निर्माण होईल